हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर. तर कशा सगळे मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल, म्हणजे त्याची नोटिफिकेशन येत जाईल. तर आपले लवकरच 35K होत आलेले आहेत. लवकरच आपण केक कटिंग करणार आहोत. सगळे म्हणत होते 10K झालं तरी केक कटिंग नाही केला आणि 20K झाले तरी पण. तर मला याच दिवसाची वाट होती, कारण माझा जुना चॅनल त्याच टप्प्यावर येऊन गेलेला होता ना. त्याच्याबद्दल आपण बोलू सविस्तर. तर मी उठली, आंघोळ केली, ब्रश केलं, देवपूजा बंद आहे 2-3 दिवस. आणि आता इकडे दूध तापवून ठेवलेलं आहे. मयंक अजून झोपलेला आहे. ये देखो इधर, ये सोते है 12 बजे और उठते भी है 12 बजे. आता 10 वाजलेत, अजून काय उठायचा पत्ता नाही. आणि इकडे बघू शकता, असला जबरदस्त पाऊस चालू आहे बाबा. 2-3 दिवस झाले पाऊस उघडायचं नाव घेत नाही. हे कपडे काय वाढत नाहीत. वैताग आलाय त्या कपड्यांचा बी मला. ते पाऊस उघडत नाही तर कसं आवरायचं दिवाळीचं. आता काय मला एवढे भांडे नाही घासायचे. फक्त आज नाही का शनिवार आहे, त्यामुळे आज मयंकचा हाफ डे झाला. परत पाऊस चालू झालं पाऊस चालू. काय करावं या पावसाचं, नाही का? तुमच्याकडे आहे का पाऊस पाणी? सांगा बरं पटापटा कमेंट करून, कोणत्या कोणत्या गावावरून व्हिडिओ बघता तुम्ही. तर आज मयंकचा हाफ डे आहे, शनिवार, त्यामुळे त्याला टिफिन तर काही द्यायचं नाही आहे. आज त्याच्या शाळेमध्ये आहे ना, भेळची कॉम्पिटिशन आहे म्हणे. तर कोणी मुरमुरे आणणार, कोणी कांदा आणणार, कोणी टमाटर आणणार. तर असं काहीतरी द्यायचं आहे त्याला. त्यानंतर नाश्ता करूनच जातो तो. मग मी 12 वाजता लागेल स्वयंपाकाला, कारण आल्यावर मग गरम गरम जेवण करायला. ठीक आहे. तर आता तर काही स्वयंपाकाचा ताण नाही आहे. झाडून वगैरे काढलं. बाकी तर भांडे काही एवढे नाही आहेत. नाश्ता वगैरे केला की भांडे घासून घ्यायचे. कपडे तर काही धुवायचा विषयच नाही आहे या पावसा पाण्यामुळं. आजला प्रॉब्लेम आहे बघा. तर हेच असतं आपलं डेली रुटीन. सध्या आराम चालू आहे माझा. विकनेस आणि बरंच काय काय होते, मला भरपूर त्रास होते बाबा. बाईच्या जीवाला सुख नाही. तर असू द्या. तेवढा 35Kचा बघा ना काय विषय आहे. तर आपला चॅनल पटकन 35Kला आणणार आहो. करा सबस्क्राईब पटापट. भरपूर छान सपोर्ट केला सगळ्यांनी. मला वाटलं नव्हतं की अक्षरशः म्हणजे अजून वर्ष नाही झाला, 1 डिसेंबरला चॅनल बनवला होता मी. 1 डिसेंबरला मागच्या वर्षी. आता काय सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा 1, म्हणजे ऑक्टोबरच्या 1 तारखेपर्यंत जवळजवळ 35K होऊन जातील. मला वाटते आजच होऊन जातील, कारण लाईव्ह आली की वाढते सबस्क्रायबर, मला माहिती. तर 35K झाल्यावर आपण केक तर कटिंग करणार आहोत. पण मला आश्चर्य वाटते की अक्षरशः तो चॅनल जो होता ना माझा जुना, तो बनवायला मला तुम्हाला सांगते जवळजवळ 2022, 23, 24मध्ये गेलता ना लास्टला. म्हणजे 3 वर्ष लागले होते मला 35K करायला. हा 1 वर्ष भी नाही लागला, 10 महिने फक्त 10 महिन्यामध्ये 35Kला आला चॅनल. तर असं असतं, एक बार किसी का नाम बन गया ना तो वो मिट नहीं सकता और कोई मिटा नहीं सकता, नाही का? तर चला, आज मयंकच्या चॅनलवर स्टोरीचा पार्ट 11 आणते लवकरच. कारण काय त्याही चॅनलला ग्रो करावं लागते असं वाटतंय मला. या चॅनलचा तर मला अजून बी भरोसा नाही. मी तर म्हणते काय होईल सांगताच येत नाही. त्यामुळे तुम्हाला खरंच माझे व्हिडिओ कंपल्सरी बघायचे असतील ना कंटिन्यू, तर माय लाईफ मयंक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलवर लई घोड करून ठेवलं आहे मी, लई, मला माहिती ते. त्यामुळं काही मला गॅरंटीच वाटत नाही. पण असू द्या, जोपर्यंत व्हिडिओ येत आहेत, ज्या दिवशी चॅनल काय होईल ते होईल. बाकी माझे नशीब, साथ दिलं तर चालू बी शकतं चॅनल, नाही का? तर दुसऱ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तिकडे स्टोरी वगैरे असते. आणि हो, बाकीचे नंतरचे व्हिडिओ सगळे त्याच चॅनलवर येतील. ओके. तर चला, काही गोष्टी शेअर करायच्या आहेत मला. पण त्या अगोदर आता नाश्त्याला काहीतरी करते. साहेबाला उठवते, त्याचा पाणी तापून आंघोळ वगैरे करून त्याच्या एकदा आवरून दिलं, नाश्ता वगैरे केले, बोलते तुमच्यासोबत. तर चला, करा कंटिन्यू, बोलू थोड्या वेळा. दिलरुबा 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 दिलरुबा. तर मित्रांनो, मी इकडे नाश्त्याला करते मॅगी. या तुम्ही नाश्ता करायला. आणि मयंकला हे चिप्स तळून दिलेले आहेत बघा. त्याला शाळेमध्ये चिप्स न्यायचे. तो मला म्हणला की मला कुरकुरे घेऊन दे दुकानातले. म्हटलं कुरकुऱ्यापेक्षा हे चिप्स नाही घरचे, नाही का? तर आता मी मॅगी बनवते. या मॅगी खायला मयंक उठलाय, गेलाय आंघोळीला. काय रे, मग दुकानातलं नसतं खायचं, चांगलं नसतं दुकानातलं. आवर लवकर, आवर, उशीर झालाय आधीच. आता याला नाश्ता करून पाठवते आणि तिकडून आल्यावर स्वयंपाक करते बाबा. तर
काही बोलू देत नाही, बोलते कंटिन्यू करा. नो बाहेर असला भारी मोसम झालाय ना बघा, लय गारगार हवा चालू आहे. पण काय करता, हे पाऊस पाणी नकोच वाटतंय सध्या. आता तरी उघडावा, आता दिवाळी येते, दिवाळीचं लोकांना आवरायचं आहे, पार गोदड्या बिदड्या धुवून काढायच्या. तरीसुद्धा हे पाणी काय थांबत नाही. मग गोदड्या धुतल्यावर वाळायच्या कशा? मी पण म्हटलं सगळं धुवून काढावं, घातून काढावं, तर या पाण्याचाच प्रॉब्लेम येतोय. पाऊस पाऊस सारखा पाऊस चालू आहे. या मॅगी खायला एकदा मयंकला शाळेत सोडून येते, मग निवांत बोलते. एक ताई काल कमेंट केली होती, म्हणे तू खरंच मयंकला हॉस्टेलला टाकणार आहे का? तर त्या प्रश्नाचं उत्तर देते मी तुम्हाला, थांबा. पण आता एकदा याला आवरून घेऊ द्या, याला सोडून घेऊ द्या. एकदा सोडलं याला की मग निवांत मला बोलता येते. असं घाई गडबडीमध्ये बोलून चालत नाही, नाही का? या गोष्टी सांगते तुम्हाला सविस्तर. चला मग करा कंटिन्यू. आली घरी मयंकला सोडून. तसंच थोडासा किराणा संपला होता, तांदूळ, साखर, साबण ते आणले. आणि आता ऊन निघायला लागली, असं वाटते पटकन कपडे धुवून घ्या आणि मग स्वयंपाकाला लावा. मग परत मयंकने मॅगी खाल्ली नव्हती, मॅगी येऊन खाल्ली मी. मयंकने तशीच ठेवली होती अर्धी उष्टी, मग मॅगी खाल्ली. आता पटकन स्वयंपाक करून घेते. म्हणजे बघा, तो शाळेत जाताना काही खाऊनच जात नाही, दूध पिऊन जातो. फक्त फळं वगैरे असले किंवा असं काहीतरी नाश्त्याला करून दिला तेवढंच खाऊन जातो. मग आल्यावर परत जेवण म्हणजे डबा तर देतेच मी, शनिवारचं असं असतं, आल्यावर परत जेवण करतो. आज त्यांच्या शाळेमध्ये भेळ कॉम्पिटिशन आहे म्हणे बाबा, तर लई मोठे मुरमुरे आणायला सांगितले म्हणे. मुरमुरे दिलेत त्याला, आता भेळ बनवणार आहे आज मग तुम्हाला आल्यावर रेसिपी सांगेल तो. तर चला मुद्द्यावर येऊया, प्रश्नाचं उत्तर देते तुमच्या. कोणतरी एक ताईने मला कमेंट केली काल की तू मयंकला हॉस्टेलला टाकणार आहे का खरंच? तर हो ताई, टाकणार आहे. कारण काय, मुलाचं भविष्य महत्त्वाचं आहे ना की आईवडील. आता ज्यांना आईवडील नाही ते पण जगतात. आता बाप जर तसा निघाला, आणि माझ्या लाईफमध्ये असं काही होईल मला वाटलं नव्हतं, त्यामुळे मला तरी वाटते की हॉस्टेलला त्याला त्याच्या शिक्षणासाठी टाकायलाच पाहिजे, जेणेकरून हॉस्टेलमध्ये प्रॉपर शिक्षण भेटतं आणि या सगळ्या गोष्टींपासून आहे ना दूर राहतात पोरं. पण कसं आहे, कोणतीही आई आपल्या लेकरांचं काही वाईट चितत नाही, कोणताही बाप आपल्या लेकरांचं वाईट चितत नाही. पण सिच्युएशन अशी येते, मग जशी सिच्युएशन येते ना तसं हँडल करत जावं लागते. काय करावं, आपल्याला माहिती थोडी राहते आपल्या आयुष्यात असं काहीतरी होणार आहे म्हणून. पण आता जो काही मी निर्णय घेतला आहे ना त्याच्यावरून तर, नाहीतरी मी मयंकला टाकलंच असतं, पण त्याच्यावरून तर अजूनच असं वाटतंय की नाही, मी हॉस्टेलला टाकीन. कारण त्याच्याही डोक्यावर परिणाम नको, ह्या सगळ्या गोष्टी नको आहेत नजरेपुढं. आणि किती आपण हे केलं ना तरी लोक सांगणारे काहीही सांगतात, नाही का? त्याच्यामुळे त्याला हे नको, यूट्यूब नको, मोबाईल नको, काही ह्या सगळ्या गोष्टींपासून दूर. पण मी आत्ताच टाकणार नाही, आता लगेच काही तो एवढा मोठा नाही झाला लगेच त्याला हॉस्टेलला टाकायला. मी चौकशा केल्या तर माहिती पडते की 4थ्या वर्गापासून 5व्या वर्गापासून हॉस्टेल असतात. एवढ्या लहान वयात हॉस्टेल असतात. पण मग त्यात असले हॉस्टेलमध्ये नाही टाकायचे, त्याला हॉस्टेल नाही म्हणत. तर ते जाऊ द्या, चांगलं नाही वाटत. मायबापासून हॉस्टेलला म्हणजे आश्रमला टाकायचेत का पोरं, नाही का? तर त्याला हॉस्टेलला टाकणार, पण 4थ्या 5व्या वर्गात गेल्यावर टाकणार. आताच काही टाकत नाही, हॉस्टेलची काही एवढी गरज नाही आहे. आणि राहिली गोष्ट, आता त्याला ट्युशन लावायचा मी विचार करत आहे. पण मला असं वाटते मयंक खूप हुशार आहे, म्हणजे शिक्षणामध्ये, अभ्यासामध्ये त्याला जे म्हणाल ते सगळं येतं आहे. सगळं, असं कोणतीच गोष्ट नाही की हे वाचता येत नाही का, ते लिहिता येत नाही का, त्याची हँडरायटिंग चांगली नाही का, अभ्यास करत नाही, असं काहीच नाही आहे. अभ्यासामध्ये पूर्ण हुशार येतो. फक्त आता प्रश्न हा पडला की पूर्ण अभ्यासामध्ये हुशार आहे तर मग ट्युशन लावायला पाहिजे की नाही. कारण सगळ्याच मुलांची ट्युशन लावलेली आहे वाटतं. पण हा जे म्हणाल ते वाचता येते, त्याला जसं म्हणाल तसं लिहिता येते, सगळी हँडरायटिंग चांगली आहे. मग मला विचार पडला आता लावू की नको ट्युशन, असं कन्फ्यूज आहे मी थोडा. तर तुम्ही मला मार्गदर्शन करा असं मला वाटते. मयंकच्या बाबतीमध्ये ट्युशन लावायला पाहिजे की नाही लावायला पाहिजे, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. काही ताई आहेत जे मनापासून व्हिडिओ बघतात माझे आणि त्याच्यावर कमेंट करून सजेशन देतात. तर मयंकला ट्युशन लावायला पाहिजे का नाही ते सांगा. राहिली गोष्ट हॉस्टेलची, तर त्याला 4थ्या 5व्या वर्गात गेल्याशिवाय मी हॉस्टेलला टाकणार नाही. तोपर्यंत माझ्याकडून जसं होते तसं हँडल करतेच. आणि जेणेकरून त्याला हॉस्टेलला टाकलं तर मलाही जॉबकडे लक्ष देता येईल. आणि राहिली गोष्ट लग्नाची, तर जो काही मी निर्णय आता घेतलेला आहे ना त्याच्यात लागतो लग्नाला पैसा. आणि पुढच्या व्यक्तीकडे पैसा नाही, कारण तो काही लई पैशावाला नाही आहे आणि मी पण काही लई पैशावाली नाही आहे. आणि लग्नाला म्हणलं तरी 50-60 हजार रुपये खर्च लागतोच. साधाही जरी करायचं म्हणलं तरी 20-25 हजार खर्च लागतो. कारण मला सगळ्या गोष्टी कोर्टातून लिहून घ्यायच्या आहेत. आणि तिथं आळंदीत जरी करायचं म्हणल्यावर तिथंही खर्च येतो. बऱ्याच गोष्टी आहेत जे समजू शकतात ते समजू शकते, ज्याचं घडते त्याला कळते म्हणतात. तर त्याच्यामुळे मी लग्न तर काय आता लगेच करू शकत नाही. पण त्या व्यक्तीला मी आता, म्हणजे कसं असतंय, लिव्हिंगमध्ये राहिलं तरी प्रॉब्लेम, लोकांना सोबत राहिलं तरी प्रॉब्लेम. अरे याच व्यक्तीशी लग्न करायचे, उद्या चालून सोबत राहिलं तरी प्रॉब्लेम. त्याच्यामुळे मला कोणाच्या नजरेत पडायचं नाही किंवा कोणी काही बोलतील असंही वागायचं नाही, करायचं नाही. त्याला बी सांगून दिलेलं आहे, जेव्हा लग्न करशील तेव्हाच आपण एकत्र येऊ, तोपर्यंत नाही. आणि भेटायची गरज नाही, सगळ्या गोष्टी फोनवर क्लिअर झालेल्या आहेत.
तर बघू आता तो कधी त्याचं मॅनेज होतं आहे, तो काम करतोय बोलतो, आता तो सगळं काम करून सगळ्या गोष्टी मॅनेज करेल, लग्न करेल तर मग आम्ही येऊ एकत्र. आणि नाही तर मग अशी चालली माझी लाईफ. कारण माहिती का, हे या ज्या म्हणजे लोकांचे मी अनुभव घेतलेले आहेत ना, जे लग्नाला मागणी घालतात, मग ते कसे बोलतात, मग नंतर त्यांची नजर कशी पलटते वगैरे, त्याच्यामुळे मला तरी वाटते की माझ्या लायक तर कोणीच नाही लग्न करायला. त्यामुळं नकोच बाबा. पुढं चालून जर धोका दिला, समजा आपण एखादा बघायचा, पुढचा व्यक्ती म्हणाल ठीक आहे मी तुझ्या पोराच्या नावावर सिक्युरिटी टाकील, मी तुझ्या नावावर जमीन करील, मी लग्न करील, मी चांगलं मोठं लग्न करील सगळं, आणि तो जर लग्नानंतर वाईट निघाला, चुकीचा निघाला, किंवा म्हणजे हे असंच गुन्हेगार निघाला, किंवा समजा त्याचे लपडेच निघाले, किंवा तो लपडेखोरच निघाला, मग तर आहे तसं ॲडजस्ट करावं लागेल ना. या सगळ्या गोष्टीचा विचार करून मी हा विचार केलेला आहे. पण मग जर नसेल जमत ना, फायनल निर्णय आहे माझा किरण. आणि किरणचंही जर नाही झालं किंवा नाही जमलं, किंवा काही त्यांनी वेळेवर बहाणे केले, किंवा नाहीच लग्न केलं, कारण त्यालाही मी सांगून दिलेलं आहे बिना लग्न करता राहिलं तर लोक बी नावं ठेवतात. आणि मग परत मग काय होते, हा राहतोय ना सोबत, मग एवढं खर्च होतोय, मी कमवतो, तो सगळं घर खर्चामध्ये जातोय, मग मी कसं पैसे वाचव वगैरे बरेच कारणं करून ते लग्न करणार नाही. त्याच्यामुळे सोबत यायचंच आहे, लग्नच करायचं आहे, तर मग त्याला कितीही दिवस जाऊ दे, पण असं काही सोबत येणार नाही, असा माझा विचार आहे. आणि जर त्याच्याकडून नाही झालं तर मी अजून 2 वर्ष कसं तरी हँडल करून मयंकला सांभाळून पुढच्या वर्षी मग 1-2 वर्षांनी त्याला हॉस्टेलमध्ये टाकून मग मी माझ्या जॉबला लागणार. तर माझी तर खूप इच्छा आहे की लवकरात लवकर त्याने सगळं मॅनेज करावा, त्याच्याकडून होते तेवढं तरी करावं. माझे बी प्रयत्न चालू आहे. बाकी यूट्यूब फॅमिलीकडे मी सपोर्ट मागितलेलाच आहे, ज्यांना वाटेल योग्य ते करतील, नाहीतर कोणाची काही अशी बळजबरी नाही आहे, उशीर होईल थोडा, बाकी काय नाही. तर असं वाटतंय, बघू आता कसं होतंय, काय होते, कधी होते मला नाही माहिती. पण जोपर्यंत जसं चाललं आहे माझं तसं चाललेलंच आहे ऑलरेडी. ते काही कोणाच्या आल्याने गेल्याने थांबत नसतं माझं. ठीक आहे, माझं जीवन आहे, मला माझ्या लेकरासाठी जगायचंच आहे. त्यामुळं जसं चाललं आहे तसं चाललं आहे. आणि माझा एक विचार चालला आहे की लवकरात लवकर जर झालं लग्न तर मी पटकन पोलीस भरतीला जर सुरुवात केली तर काही नाही, पण त्याचा सपोर्ट तरी होईल, तेवढंच सपोर्ट होईल, कमसे कम बरा सपोर्ट होईल त्याचा, मला माहिती आहे, कारण मी राहिलेली आहे. तर असू द्या, आता बघते कसा काय आहे नियोजन, माहीत नाही. तर तेवढं नक्की सजेशन करा, ट्युशनचं सजेशन करा मला. तर चला मग आता मी हे सगळे कामं करते, स्वयंपाक करते, मग परत लाईव्हचा टायमिंग होतो ना, आज लगेच 3 वाजता सुटते त्याची शाळा, त्यामुळे लवकर त्याला घ्यायला बी जायचं, मग परत कामं आवरायचे. तर थोडीशी ऊन आलेली वाटते, घ्या कपडे वगैरे धुवून. तर करा कंटिन्यू, मग बोलते थोडं. अरे हां, अजून एक गोष्ट आठवली, काय बाई, हां, ती फॅक्टवाली म्हणत होती म्हणे, फॅक्टरी नाव ठेवलं आहे आता, तिचं नामकरण केलं आहे बरं का, तिला पाण्यात टाकलं त्या दिवशी. तर ती म्हणत होती म्हणे का हिचीच काही चुकी असेल की माणसं हिच्यावर चुकीची नजर टाकतात. तर मला एक सांगा, ही बाई शिकून आहे ना, हुकेलं आहे, शिकलेली आहे पण हुकलेली बाई आहे. ज्या मुली 2-2 वर्षाच्या असतात, ज्या अशा बिचाऱ्या रस्त्यावर फिरते, 2-2 वर्षाच्या मुली असतात, किंवा 4-4 वर्षाच्या मुली, 5-5, 10-10 मुलींवर, 10-10 वर्षाच्या मुलींवर अत्याचार होतात, ते तुम्ही बघितलंच असणार न्यूज मॅडम, बरोबर ना. मग त्यांची बी चूक असेल की ते छोटे कपडे घालतात किंवा काहीतरी माणसांना उकसवून देतात, नाही का. म्हणजे माणसाने काहीतरी तोंड उघडलं की बोलायचं म्हणून बोलायचं का, लाज कशी वाटली नाही बोलायला, हां. आणि जर असंच काही असतं, त्यासाठी स्त्री अशी लय सुंदर पाहिजे, लय धस्तपुष्ट पाहिजे. मग माणसं काय टाइमपाससाठी कोणत्याही स्त्रीला निवडतात, पण ज्या माणसाला म्हणजे आता खूप डीपमध्ये बोलायचं म्हणल्यावर ना, मला खरंच या बाईचा आहे ना लय राग येतो. ही काय बोलते हिला कळत नाही. तर विचार करून बोलत जा जरा. फॅक्ट बाई, तुझ्या डोक्यात फॅट बसलाय हे अख्ख्या जगाला माहिती आहे, तू आम्हाला दाखवून देऊ नको, ठीक आहे. आणि जर मीच काही चुकीचे वागत असते की माणसं तसे बोलतात मला, तर मग माझे 4-5 बंगले असते, ठीक आहे. नुसतं चुकीचं वागूनच कायला माणसाला फसवलं बी असतं, म्हणजे जे काही करायचं ते केलं असतं. इथपर्यंत येऊन माझा निर्णय थांबला नसता की सगळ्यांचे अनुभव घेतले. जेव्हा मी लग्नाला मुलगा बघत होती तर मुलं कसे बोलत होते, त्यांचे अनुभव घेऊन मी हा विचार केलेला आहे की नको, किरणकडून पण मला जास्त अपेक्षा नाही. तो फक्त सपोर्टला जरी उभा राहिला ना, नुसतं नवरा आहे म्हणून लग्न केलं ना त्यांनी, नुसतं सपोर्टला उभा राहिला ना, त्यावेळेस माझ्या गळ्यात मंगळसूत्र असणार, सिंदूर असणार, तेव्हा लोकांची माझ्याकडे बघण्याची नजर, मी समजा कुठेही गेली माझ्या पोराला घेऊन एकटी, तरी लोकांची जी नजर आहे ना माझ्याकडे बघण्याची, त्यांना वाटणार आहे नाही हिला नवरा आहे. पण आता मी जाते ना, अशी एकटी जाते ना मयंकला कुठं बी घेऊन, त्यावेळेस माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र नाही आहे. आणि मी कोणाच्या नावाचा उभं घंटा लटकवून फिरायचं का बिनकामाचं. लग्न आपलं डिवोर्स झालेलं आहे, कशाला ते एक नाहीच आहे म्हणून गिनती आहे ना आयुष्यामध्ये. आणि ते जगाला दिखावा दाखवण्यासाठी घंटा लटकवणं मला ते पटत नाही. जेव्हा कोणीतरी आयुष्यात असेल तेव्हा आपण घालतोय ते ठीक आहे, पण
मला सांगा त्यावेळेस एक सेफ्टी जरी राहील त्याची, काही का असो ना, दुखल्या सुकल्याला तर धावेल, तो सपोर्ट करेल. बाकी माझं त्याच्याकडून लय अपेक्षा नाहीत की त्यांनी बंगला, गाडी, सोनं नाणं, हिरे मोती जवारात काहीतरी करावा माझ्यासाठी, अशी काही अपेक्षा नाही आहे. माणूस मनाने जर सोबत असला, म्हणजे साथ दिली आयुष्यभर त्याने, तर तेच बघायचं. जे लोकांच्या नजरा असतात त्या बदलतात, त्यामुळेच मी लग्न करत आहे. बाकी एकटं आयुष्य अवघड आहे. बाकी मला समजा कुठं जायचं असतं, यायचं असतं, सगळ्या धावपळीचं जे काही आहे ना मी एकटी हँडल करते, त्याच्यामध्ये माझी भरपूर धावपळ होते. कमसे कम नाही काही तर मी 8 कामं करते, तर 4 तर करल, 2 तर करल, तेवढेच कामं माझे हलके होतील असं मला म्हणायचे. त्यामुळं मी जो काही निर्णय घेतलेला आहे ना याच्यामध्ये ठीक आहे, रिक्स आहे की पुढचा व्यक्ती सुधरेल नाही सुधरेल, बदलेल नाही बदलेल, काय होतील, जमल नाही जमल, भांडणं होतील, मला नाही माहिती. हां, पण एवढं माहिती आहे की नेहमी सपोर्टला तर राहील, आणि लग्न केलं तर कसं अडकून राहील, कायद्यामध्ये अडकून राहील तो. कमसे कम मला काही प्रॉब्लेम बी झाला तर ते कायदेशीर बोलता तरी येईल. मग असं काही बोलता येते का? मला काहीच बोलता येत नाही. त्यामुळं मग म्हणलं चला कायदेशीर लग्न करू, जगापुढं पण चांगलं दिसतं इथे. आणि नाहीतर आपण कितीही चांगलं यांना इंग्लिश सांगा, नाही तर मराठी सांगा, नाही तर कोणत्या उर्दू भाषेमध्ये सांगा, लिव्हिंग रिलेशनला अर्थ नाही आहे. ठीक आहे, त्यामुळं लिव्हिंगपेक्षा लग्न बरं आहे असं मला वाटते. आणि ज्या व्यक्तीला आपण ऑलरेडी ओळखतोय, ज्याच्याबद्दल सगळं काही माहिती आहे, त्याच्यासोबत रिक्स घ्यायला मला आवडेल. ज्या व्यक्तीला आपण ओळखतच नाही त्याची चौकशी काढायला कोण जाणार आहे माझ्या बाजूने? सांगा बरं, कोण जाणार आहे की तो खरंच पुढचा व्यक्ती बोलतोय माझं स्वतःचं घर आहे, त्याचं स्वतःचं घर आहे का नाही, त्याचा बॅकग्राऊंड कसा आहे, त्याच्या लाईफमध्ये मागे काय झालं आहे, त्याच्या लाईफमध्ये मागे किती पोरी येऊन गेल्या आहेत, किंवा तो लग्नानंतर किती लपडे करल, किंवा तो दारुडा निघतो का, किंवा तो कसा निघतो, किंवा तो मला जीव लावतो का नाही, सांभाळून घेतो का नाही, माझ्या साईडने उभा राहतो का नाही. आई बहिणीच्या साईडने पण उभे राहणारे काही काही माणसं असतात. मी असं नाही म्हणत आई बहिणीची साईड घेणं चुकीचं आहे, पण नवरा बायकोचा संसार असतो, संसारामध्ये बायकोलाही समजून घ्यायचं असतं. दरवेळेस जर आई बहीण करत राहिलो तर संसार मोडत असतो. मग तेच कामं करायचे का? मग किरणने समजा धोका बी दिला तर त्याच्या अगोदर, तो मला धोका द्यायचा अगोदर मी एवढी स्टेबल झालेली राहील, त्याचा सपोर्ट घेऊन काहीतरी करील मी, आणि एवढी स्टेबल झालेली राहील की तो धोका देऊन बी गेला ना आयुष्यामध्ये पुढं, तर मला मग काही फरक पडणार नाही. त्यासाठीच मला काहीतरी करायचं आहे. पण ह्या असल्या फालतू माणसांचा सहारा घेण्यापेक्षा, जे येतात आणि मग माझं असं तसं, तर या माणसांचा सहारा घेण्यापेक्षा मला तरी वाटते की हे बेस्ट राहील, बेटर राहील. त्यामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे. बाकी काही काही लोकांना माझा निर्णय आवडला पण आहे, कारण सगळ्यांना माहिती किरण मला चांगला ओळखतो, त्याला सगळं माहिती, मी पण त्याला चांगली ओळखते. नवीन ओळखी करायची, त्याच्याबद्दल जाणून घेत बसायचं, आणि अजून एक कुटाणा करून बसायचं, आणि मग परत लोक आहेतच नाव ठेवायला, बाई तिसरा केला. बोलणारे असेही बोलतात तसेही बोलतात. लोक पायी चालू देत नाही, घोड्यावर चालू देत नाही. त्यामुळे ऐकावे जनाचे, करावे मनाचे. करा कंटिन्यू, बोलते थोड्या वेळाने, लय भाषण दिला. तर मग अशी मयांकला शाळेतून आणलेलं आहे जाऊन, आणि आता इकडं खिचडी टाकलेली आहे. काळ्या तू तसं काऊन पाहतो रे? हां, तर इकडं खिचडी टाकलेली आहे. या खिचडी खायला भूक लागली आता आम्हाला. दातच गोरे आहेत, फक्त तुझ्या दातात दिसतेत लांबून बघ. बरोबर बरोबर. तर आता मी खिचडी टाकलेली आहे, या खिचडी खायला बाबा. जेवण करायचं आम्हाला, भूक लागली आता. उशीर झालेला आहे जरा. हो ना, कोणत्याही टायमिंगला आम्हाला भूक लागते. आता काय करता. तर मयंकला आहे ना हॉस्टेलमध्ये टाकायचं आहे. का बरं जाणार आहेस ना तू? तर म्हणलं हो जाईल. नाटकं करतो आबा, कसले नाटकं करतो. आठवणार आहे मी हॉस्टेलला, लय त्रास देतो, लय मोबाईल पाहतो बरं का मित्रांनो. हा मोबाईल पाहतो आणि लय त्रास देतो, त्याच्यामुळे याला हॉस्टेलला टाकणार आहे मी. हा, तसं येडावण नाही करायचं फटके दे. मग काय करतो, चांगलं राशीन का मग? हा, ऐ लागलं मला, चांगलं राशीन का मग? हा, नक्की अजिबात त्रास नाही देणार ना, मोबाईल नाही पाहणार ना? हा, व्हेरी गुड. हा, चांगला अभ्यास करायचा. आता अभ्यासच करणार. त्याला हॉस्टेलला टाकलं म्हणलं का जीव त्याचा खालीवर होतो. तर मित्रांनो, या जेवण करायला. बोलते तुम्हाला नंतर जेवण झाल्यावर, आमच्या कामं पडले आहेत अजून. मग अशी जेवण वगैरे केलो आणि बसली आहे तर मी. मयंक गेलाय खेळायला. तर चला एक गोष्ट क्लिअर करून द्यावं म्हणलं. तर मला असं विचारतात की मयंकला विचारलं का तू? कमेंटमध्ये विचारतात मयंकचं काय म्हणणं आहे, मयंकला विचारलं का, मयंक त्याला ॲक्सेप्ट करायला तयार आहे का वगैरे. तर तुमच्या माहितीसाठी तुम्हाला आधीच माहिती आहे की मयंक ऑलरेडीच त्याला जीव लावतो. मयंक नाही नाही म्हणणार.
एवढं मला माहिती. तरी पण मी त्याला विचारलं, पण असं व्हिडिओमध्ये कॅमेऱ्यामध्ये घेऊन त्याला असं विचारणं मला ते योग्य वाटलं नाही. त्याच्यामुळे मी माझ्या पद्धतीने पर्सनली विचारलं, पण त्याचा होकारच आहे की ठीक आहे ये घेऊन ये त्यांना असं, कारण पोरगा बी जीव लावतो आणि तो बी होईल तेवढं पोराला हे करतोय. तर माझं एक म्हणणं आहे, मुळात मी त्याच्याशी लग्न जरी करत असेल ना, निर्णय जरी घेतला असेल ना, तर मुलासाठी लग्न नाहीच करत आहे त्याच्याशी. मुलाचा विचार केला असता तर 100% मग लग्न केला नसता. पण मला असं वाटतंय की जे काही घडते, जे काही सध्या चाललेलं आहे, सध्याच्या परिस्थितीला बघून की हे योग्य राहील म्हणून हा निर्णय घेतला मी. आणि राहिली गोष्ट मुलाची, तर मुलावर काही परिणाम होणार नाही त्याचा, याची मी दक्षता घेईल. आली वेळ, माझी तर जिम्मेदारी आहे, मी मुलगा सांभाळत आहे, लहानाचा मोठा करते. माझं हेही म्हणणं नाही, हे पण म्हणणं नाही माझं की कायम त्यांनी माझ्याजवळच राहावं. त्याला जर वाटलं, त्याला जर मोठा झाला, त्याला अक्कल आली, त्याला वाटलं माझा बाप योग्य आहे, तर तो बापाकडे जाऊ शकतो. माझं काम काय आहे, पालनपोषण करणं, लहानाचं मोठं करणं. मला सपोर्ट आहे का त्याच्या बापाचा त्याला लहानाचं मोठं करण्यासाठी? मग किरण, समजा जरी किरणशी लग्न केलं तर मग तो सपोर्ट तर करणारच ना, तो का पोराला टाकून देणार आहे का? राहिली गोष्ट त्यांनी म्हणजे मयंक तर ॲक्सेप्ट करेल किरणला, काही विषय नाही, पण किरण मयंकला ॲक्सेप्ट करतो का नाही हा विचार तुमचा. तर आता तुम्हाला सांगते, मी समजा कुठंही लग्न केलं असतं, कुठंही माझे हाल झाले असते, त्यात तर काही विषयच नाही आहे. कारण बऱ्याच गोष्टीचे असे विचार असतात जे आपण सगळे शेअर नाही करू शकत, लय गोष्टी येतात डोक्यामध्ये. तर किरणला, मयंकला किरण ॲक्सेप्ट करणार की नाही, तर खरं सांगू का, कोणी कोणाच्या मुलांना ॲक्सेप्ट करत नसते. हा माझा अनुभव आहे. वरवर गोड बोलतात लोक, दिखावा दाखवतात. मनातून जे आईबापाची माया राहते ना, ते कोणीच देऊ शकत नाही. म्हणून तर म्हणतात ना, जगामध्ये सगळं भेटते पण आईबाप शोधून भेटत नाही. त्याच्यामुळे कोण बाप होत नसते, कोणी आई होत नसते. ते दिखावा असतो, वरवर माया असते. राहिली गोष्ट, मला किरणकडून जास्त अपेक्षा नाही आहेत मयंकसाठी, पण एवढं तर आहे ना की तो त्याचं पालनपोषण तर करेल, त्याचं शिक्षण तर करेल, 2 टाईम आम्हाला कमवून खाऊ तर घालेल. एवढं जरी केलं तरी बस झालं ना. बाकी त्याला जे वाटेल ते, मी त्याच्याकडे फोर्स नाही करू शकत की तू लय जीव लाव, त्याला हे कर ते कर. कारण त्या अटी शर्ती घातल्यावर मग माणूस कसं असं काय म्हणतात त्याला, बांधल्यासारखा होऊन जातो की वळच त्याला कोणत्या गोष्टी करायला लावण्या. मनातून इच्छा नसताना जर कोणती गोष्ट आपण त्याला करायला लावली तर ते तो मनापासून नाही करणार. त्याच्यामुळे त्याच्या मनाला जेव्हा वाटेल तो मनापासून त्याला आपोआप जीव लावेल, ॲटोमॅटिक जीव लावेल. ठीक आहे, सगळं काही होईल हळूहळू नॉर्मल असं मला वाटतंय. पण एवढंच आहे की प्लीज मला समजून घ्या, कारण मला तरी वाटते की बाहेरची दुनिया बघून माझं कुठंच काही चांगलं होणार नाही. आणि मी बघत होती एखाद्या फॅमिलीवाला मुलगा, आता समजा एखाद्या फॅमिलीवाला भेटला बी असता, मग त्याच्या आई बहिणीने जर त्रास दिला असता, कारण सासरचे लोक कधीच चांगले नसतात. हा माझा चांगला अनुभव आहे. ते किती साधे भोळे असू दे, ते अख्ख्या जगासाठी साधे भोळे असतील, ते त्यांच्या नातेवाईकासाठी साधे भोळे असतील, पण सुनासोबत अत्याचारच होते, आज बी अत्याचार होते सुनांसोबत. त्याच्यामुळे नाही बाबा, एवढा मोठा रिस्क नाही घ्यायचा. मला माझ्या स्वातंत्र्यावर नाही कोणाचा अधिकार गाजवू द्यायचा, कारण तू हेच नको करू, तेच नको करू, व्हिडिओज नको बनवू, हे अमकं तमकं, ह्या गोष्टी नाही चालणार. हां, राहिली गोष्ट किरणची, तर किरणनी मला व्हिडिओ बनवायला असं काही बोललेलं नाही आहे की तू बनवू वगैरे नको, तू बनव, तुझं काय, मी व्हिडिओमध्ये येणार नाही, माझं म्हणजे कुठेही काही बोलायचं नाही. तरी पण मी, हा माझ्या लाईफचा हिस्सा आहे. जे काही मी आत्तापर्यंत तुम्हाला सांगत आली, चांगलंही सांगत आली, वाईटही सांगत आली, त्यामुळे हा एक हिस्सा आहे माझ्या लाईफचा, त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करते. बाकी त्याचं म्हणणं आहे की तो ना व्हिडिओमध्ये येणार, ना लाईव्हमध्ये येणार, ना काही घेणं देणं. तुझं तू करू वाटलं तर कर सोशल मीडिया, नाही तर ते सोडून आपण दोघंही मिळून जॉब करू. तर असं त्याचं म्हणणं आहे. तर आता बघू कसं काय करायचं. मी सोशल मीडिया तर लगेच नाही सोडणार, कारण सोशल मीडियाने सपोर्ट केलेला आहे मला. जर सोशल मीडिया नसती तर माझं कवाच काय झालं असतं. कमसे कम मानसिक आधार तर भेटला इथं. काही सगळेच लोक वाईट आहेत असं नाही, काही लोक चांगले बी राहतात, समजून घेतात, तर त्यांचा मानसिक आधार तर भेटला ना मला. बाकी मी माझी एनर्जी वेस्ट करून पैसे कमवलेच आहे त्याच्यातून, असं काही नाही. पण मग एवढंच आहे की मयंकचा विचार मी पूर्णपणे करणार, पण असं नाही की मी लग्न करते म्हणून मयंकचं काही नुकसान होणार किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष होणार, असं काहीच होणार नाही. जसं आत्तापर्यंत मी मयंकला सांभाळत आलेली आहे तसं मी पुढे सांभाळणार. ज्या दिवशी त्याला वाटेल त्याच्या पप्पाकडे जाऊ तर त्याही गोष्टीसाठी मी रेडी आहे. ठीक आहे. आणि राहिली गोष्ट हॉस्टेलची, तर हॉस्टेलला मी आत्ताच टाकणार नाही. जरी समजा किरणसोबत लग्न केलं असतं, नसतं केलं तरी मी हॉस्टेलला त्याला टाकणारच असा माझा विचार चाललेला आहे. पण आत्ताच नाही, जेव्हा तो 4वी-5वीला जाईल तेव्हा. कारण शेवटी हे जे नॉर्मल वातावरण असतं ना आपल्या याच्यातलं, समाजातलं वातावरण,
तिथं कसं असतं हॉस्टेलमध्ये, तिथल्या तिथं एकदम म्हणजे जेलबंदीच असते डायरेक्ट. त्यांना फक्त अभ्यास अभ्यास आणि अभ्यास. एक तर भेटायला जाऊ शकतो किंवा कधी मध्ये सोडतात, ते बी जास्त दिवसासाठी नाही. त्याच्यामुळे ही जे बाहेरची दुनिया असते ना त्याच्याशी काहीच कॉन्टॅक्ट नसतो, ऑनली शिक्षण आणि शिक्षण. त्याच्यामुळे त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्याच्या चांगल्यासाठी मी नक्की त्याला हॉस्टेलला टाकणार. पण त्यासाठी आधी मला स्टेबल होणं गरजेचं आहे. काहीतरी हॉस्टेलला टाकायचं म्हणजे तोंडाचं काम नाही, फुकट नाही आहे नाही का. तर काहीतरी स्टेबल व्हावं लागेल तेव्हा मी हॉस्टेलला टाकणार आणि त्याला त्याच्या चांगल्यासाठीच हॉस्टेलला टाकणार. जर त्याला वाटलं तर तो पप्पाकडे बी जाऊ शकतो, माझं काही म्हणणं नाही. पण अजून त्याला एवढं कळत नाही म्हणून तो माझ्यासोबत आहे, ठीक आहे. बाकी माझ्या परीने माझं जेवढं कर्तव्य आहे तेवढं मी पार पाडत आहे, एवढं असं मला वाटतंय. बाकी काय दुनिया आहे ना, ज्ञान द्यायला येते, पोसायला कोणी येत नाही. त्याच्यामुळे मला माझं बघावं लागत आहे आणि जे काही मी करते त्याच्यात मला नाही वाटत की मी कुठं चुकत असेल. म्हणून जाऊ द्या, चुका दोघांकडून झाल्या, दोघांनी एकामेकाला माफी मागितली. सगळाच विषय मी सोशल मीडियावर नाही आणू शकत, काय झालं, कसं झालं, का झालं वगैरे. आणि बाकी काही लोक असे होते जे विचारत होते मला, म्हणजे सांगत होते की ताई आम्ही तुला सपोर्ट करायला तयार आहे वगैरे. त्यांना दिसते माझी परिस्थिती, सिच्युएशन जे आहे ते आहे. एकतर त्याच्याही मागे कोणी नाही आहे किंवा माझ्याही मागे पुढे कोण नाही आहे समजून सांगायला. मग तोही गरम डोक्याचा आणि मीही गरम डोक्याची, त्यामुळे आमचं पटत नाही किंवा भांडणं होते. पण आता समजा कायदेशीर लग्न केलं, कोर्टात केलं, आळंदीत केलं, कुठेही, पण ते कायदेशीर मला एक अधिकार राहील ना की मी त्या कायद्यावर भांडू शकेल त्याला. जर काही म्हणजे त्यांनी चुकीचा वागला किंवा काही गोष्टी चुकीच्या केल्या ज्या आतापर्यंत त्यांनी चुका केल्या, तर या चुकीवर मी कायदेशीर त्याला आता नव्हती भांडू शकत, कारण माझ्याकडे काही पुरावाच नव्हता. मी कोणत्या बेसिकवर भांडली असती. पण समजा त्यांनी लग्न केलं तर मग एक ते कायदेशीर होऊन जाईल, त्याच्यानंतर मग मी कोर्टात भांडू शकते. पण अशी काही वेळ येऊ नये. मी तर सगळं काही चांगलं करण्याचा प्रयत्न करत आहे. मला वाटते त्यांनी सुधारावं, त्यांनी चेंज व्हावं, त्यांनी चांगलं कामधंदा करून, कष्ट करून, आम्हाला वेळ देऊन आम्हाला समजून घ्यावा, आयुष्यभर साथ द्यावी, बस. याच्या पलीकडं काही नाही. आणि शेवटी नवरा बायकोला आणि बायको नवऱ्याला असते, कोण कोणाचं नसतं इथं. काही झालं तरी कोणाची आई धावून येत नाही, कोणाची बहीण धावून येत नाही, कोणीच येत नाही. त्यामुळं मला तरी वाटते की ठीक आहे, असं एकटं आयुष्य काढण्यापेक्षा, नसल्यापेक्षा तो बरा आहे. आणि जसं व्हायचं तसं होईल. आता भरपूर असे जगामध्ये लोक आहेत ज्यांना दोघांनाही मायबाप नाहीत तरी नवरा बायको जगतात ना, छान त्यांची फॅमिली असते, लेकरं असतात, सुखी राहतात. तसंच काहीतरी करायचा विचार माझा आहे. तर मला एवढंच वाटते की जाऊ द्या, माझ्याकडून बी चुका झाल्या, पण मला असे काहीच कमेंट करू नका, प्लीज रिक्वेस्ट आहे. अशी काहीच कमेंट करू नका की जेणेकरून त्याच्यातून माझं मानसिक खच्चीकरण होईल, कारण तेच नको वाटते मला. मी पण काहीतरी चांगला विचार केला असेल, त्याच्यामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे. कारण बाहेरचे लोक कसे आहेत हे मला कळून चुकलेलं आहे. आणि कोणीही माझ्याशी लग्न जरी केलं, समजा एखादा गरीब जरी भेटला, तरी तो कसा निघतो कसा नाही हे आपण नंतर नाही सांगू शकत. त्यापेक्षा जे आहे ऑलरेडी त्याला समाधान मानून, जसं आहे तसं ॲक्सेप्ट करून पुढं होईल तेवढं मी बदलवण्याचे प्रयत्न करीलच ना. माझ्याकडून शक्य आहे तेवढे मी प्रयत्न करील. बाकी त्याची मर्जी, त्याला बदलायचं नाही बदलायचं. पण एवढं आहे की त्याचा सपोर्ट घेऊन मी स्वतःच्या पायावर नक्की उभी होणार. काहीतरी असं करणार की जेणेकरून मला हे सोशल मीडियाच्या बाहेर बी काहीतरी इन्कम करता यायला पाहिजे. बाकी सोशल मीडियाचा ऑलरेडी सपोर्ट आहेच, पण सोशल मीडियाच्या बाहेर बी काहीतरी करता यायला पाहिजे, जेणेकरून भविष्यात काही बी झाला, त्यांनी सोडून बी गेला, मी असे विचार नाही करत, निगेटिव्ह नाही बोलत आहे. पण मला एवढंच वाटते की अशी जर वेळ आली तर नको असे वाईट दिवस परत यायला. त्यामुळे मला काहीतरी करावं लागेल. आणि नाही काही तर तो तेवढ्या बाबतीमध्ये मला सपोर्ट करू शकेल एवढं मला वाटते. त्यामुळं मी हा विषय घेतलेला आहे, ठीक आहे, म्हणजे निर्णय घेतलेला आहे. तर चला, याच्यातून एवढंच सांगायचं मला की प्लीज ज्यांना कोणाला म्हणजे काही या निर्णयापासून हे असेल, तर आता मी काही नाही बोलू शकत. काय करू, मीच चुकली, माझीच चूक म्हणावं. कारण जे काही आहे ते त्याच्या चुका मी आधीच दाखवायला नव्हतं पाहिजे, दाखवल्या, माझं चुकलं. पण आता काय बोलू मलाच कळत नाही आहे. तुम्हाला फक्त एवढंच सांगणार की घ्या समजून आणि करा सपोर्ट. शेवटी जे काही आहे माझं आयुष्य मुलासाठी आहे आणि एकटी म्हणजे वाटतंय तेवढं सोपं नाही. काही कमी जास्त झाल्यात कोण धावणार आहे. बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच गोष्टी येतात डोक्यात, पण सगळ्याच गोष्टी शेअर नाही करता येत. फक्त एवढंच सांगणार, तुमच्या सगळ्यांचं असंच प्रेम राहू द्या, सपोर्ट राहू द्या. आणि जे सपोर्टबद्दल बोलले होते लग्नाच्या बाबतीत, तर मी असा विचार केलेला आहे की आहे त्या परिस्थितीमध्ये, आता किरणचं म्हणणं असं आहे की कोणाचाही सपोर्ट घ्यायचा नाही, कोणालाही मदत मागायची नाही. आहे त्या, मला कोणाच्या मदतीची गरज नाही. आहे त्या परिस्थितीमध्ये आहे असं लग्न होतं. फक्त तिथं सिग्नेचर, फक्त जे काही आहे लग्नाची फीस लागते तिथं आळंदीमध्ये, तेवढी फीस भरून लग्न करून सोबत राहू, जेणेकरून लोकांच्या नजरेत तरी ते वाईट येणार नाही किंवा कोणाला असं वाटणार नाही. त्यामुळं तर माझा असा विचार चाललेला आहे की ठीक आहे, माझे होते स्वप्न की चांगलं करावं, मोठं करावं. मोठं म्हणजे असं लई बी मोठं नाही, पण व्यवस्थित झाले पाहिजे असं वाटत होतं. फोटोशूट वगैरे बरेच स्वप्न होते माझे. पण आता तो म्हणतोय की आहे त्या परिस्थितीमध्ये सध्या आहे तसं करू,
बघू नंतर काय करायचं, तर फोटोशूट वगैरे करायचं असेल ते असं बी करता येतं. तर असं त्याचं म्हणणं होतं. मग ठीक आहे, काय करायचं मग आता, त्याला आहे त्या परिस्थितीत आज मी समजून घेतलं, तर तो आहे त्या परिस्थितीत उद्या मला साथ देईल. त्याच्यामुळे मी म्हणते की ठीक आहे, जाऊ दे. आतापर्यंत माझा हट्ट होता की खूप चांगलं करायचं, असं करायचं नाही, असंच करायचं. पण आता त्याला असं एक्सेप्ट करायचं आणि तसं एक्सेप्ट करायचं, मग त्याच्या मागं लागून काही फायदा नाही की तू असंच कर तसंच कर. आणि शेवटी तो बी एकटा आहे, त्याच्या मागं कोणाचा सपोर्ट नाही की तो लगेच सगळ्या काही उभ्या करेल एका खट्टे. म्हणजे पुण्यासारख्या सिटीमध्ये राहणं सोपं नाही खरं तर. ठीक आहे, झाल्या त्याच्याकडून काही चुका, माझ्याकडून नाही झाल्या. मी माझ्या चुकांची माफी मागितली त्याला, त्यांनी त्याच्या चुकाची माफी मागितली मला. कोणाचं चांगलं होत असेल तर होऊ द्या एवढंच सांगेल. आणि समजा असं निगेटिव्ह बोलू नका, कारण काय होते, काही लोक निगेटिव्ह बोलतात ना, त्याच्यातून ते निगेटिव्ह वाईब्स असे पसरतात की न होणारी गोष्ट बी होऊन जाते. म्हणजे चांगलं होणार असेल तरी वाईट होते असं. त्यामुळे चांगलंच बोला, होईल तेवढं. असं बोलू नका की हे टिकणारच नाही, हे जमणारच नाही, हे चालणारच नाही. त्यापेक्षा असं बोला की देव करो असं चांगलं होऊ, तसं चांगलं होऊ. आपल्याला पॉझिटिव्ह पण बोलता येतं, असं गरजेचं नाही की निगेटिव्हच बोलल्या पाहिजे म्हणून, नाही का. बाकी जे लोक हेट करतात त्यांच्यासाठी मी काहीच बोलू शकत नाही. आणि आता तर हे जे लोक माझ्यावर व्हिडिओ छापतात ना, त्यांना तर आता चांदीच आहे. आता नेहमीच हे माझ्याच पिचा धरले राहतील. यांच्यासाठी तर मी अजिबात काही नाही बोलू शकत. चालू द्या, आहे तसं. हा, अजून एक गोष्ट, कम्युनिटीला स्कॅनर दिला आहे मी. ज्यांना कोणाला सपोर्ट करायचे असेल ना, तिकडे करू शकता. ते पण तुमची इच्छा असेल तर, कोणालाही बळजबरी नाही आहे. कारण मला भरपूर कमेंट्स आले होते की ताई आम्हाला तुला सपोर्ट करायचं आहे, पण आमच्याकडे इंस्टाग्राम नाही आहे, त्याच्यामुळे तुला आम्ही तिकडे DM तर नाही करू शकत, पण तू स्कॅनर वगैरे दे कम्युनिटीला. तर सगळ्यांच्या सांगण्यावरूनच मी स्कॅनर दिलेला आहे. मी तर विचार पण केला नव्हता की मी तुमची मदत मागेल किंवा तुम्ही मला लग्नाला मदत करा किंवा मी स्कॅनर देते, असा काहीच विषय नव्हता. भरपूर असे जे माझे यूट्यूब फॅमिलीचे काही मेंबर आहेत जे लाईव्हला येतात, ते बोलतात की ताई स्कॅनर दे, आम्हाला तुला हेल्प करायची आहे. तर कोणालाही बळजबरी नाही आहे, त्यांना वाटत असेल त्यांनी करू शकता. आणि ज्यांनी पण सपोर्ट केला असेल, कोणी पण हेल्प केली असेल, त्यांचं नाव मी नक्कीच व्हिडिओमध्ये घेणार. ठीक आहे, तर असं बळजबरी नाही. परत एकदा सांगते की मला नकोच वाटते. याच्या अगोदर एक अनुभव आहे मला. मी मदत मागितली होती एकदा, माझा जुना चॅनल होता तेव्हा. तर माझ्याकडून ते नाही झालं रिटर्न देणं, कारण माझी परिस्थिती आज नाही उद्या बदलेल हे चालू होतं. पण कधीच काही, हे शेवटी नेहमीच हे असे दिवस चालू आहेत. त्याच्यामुळे माझंच सध्या म्हणजे जेवढं येतोय ना तेवढं याच्यामध्येच भागतोय की महिन्यामध्ये कसं काय करायचं, रूम भाडं भरायचं, ह्या सगळ्या गोष्टी. मला काही कोणाचा सपोर्ट किंवा आधार नाहीच आहे. आता इथून पुढं बघू, दोघंही मिळून कमवू तेव्हा होईल काहीतरी. पण एवढंच की ते मागच्या वेळेस खूप वाईट वाटलं होतं मला त्या गोष्टीचा, की सपोर्ट तर केला लोकांनी पण बोलून दाखवलं. त्याच्यामुळे आता मी स्वखुशीने कधीच सपोर्ट मागत नाही आहे की तुम्ही मला सपोर्ट करा वगैरे. फक्त एवढंच आहे की काही लोकांनी बोलले होते आम्हाला तुला होऊन सपोर्ट करायचं आहे, पण कसं करायचं, त्यामुळे मी स्कॅनर देईल. ठीक आहे, बाकी त्याचा अर्थाचा गैरअर्थ करू नका, एवढंच सांगणार. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आता हा व्हिडिओ इथंच थांबवते, बस झालं आजच्यासाठी एवढंच. बाकीचे काही प्रश्न असतील तुमचा काही राग असेल माझ्यावर तर कमेंटमध्ये प्रेमाने व्यक्त करू शकता. राग आहे ना तर ते राग वाटल्या पाहिजे, असं नाही की एखादी दुश्मनी असल्यासारखी कमेंट करून निघून जाणार. ठीक आहे, तर बाकी कोणाला काय ऑब्जेक्शन असेल, काय असेल ते सगळं बोला तुमच्या मनातलं. तुमच्या मनात काय प्रश्न असतील सगळ्यांची उत्तरं देईन मी. ठीक आहे, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नसेल आवडला तर डिसलाईकचं पण चिन्ह आहे. त्यानंतर सबस्क्राईब करून घ्या चॅनलवर नवीन असाल तर. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी घ्या. बाय बाय.